जंतर मंतरवरती अनुभवायला मिळालं त्याचंच काहीसं रूप इथे दिसतंय झारखंडच्या रांचीमध्ये। निश्चितच जो मार्ग जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाने निश्चित करून दिला त्याच मार्गावर आता इतर ठिकाणची आंदोलनं पण सुरू आहेत असं दिसतंय। कारण झारखंडमध्ये सध्या हे आंदोलन गेले अनेक दिवस सुरू होतं। त्यात जसं दिल्लीमधल्या जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी घोषणा केली होती की आम्ही संसदेला घेराव घालू, तसंच झारखंडमध्ये सुद्धा आम्ही विधान भवनाला घेराव घालू अशी घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर हे आंदोलन सुरू आहे आणि आता या आंदोलनामध्ये देखील पियुष मिश्रांसारखे काही सेलिब्रिटी येऊन गेले। जंतर मंतरवरील आंदोलनातही काही सेलिब्रिटी आले होते, काही सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावर पाठिंबा दिला होता आणि त्याच फॉर्मॅटने अगदी त्याच मोडस ऑपरेंडीने हे आंदोलन सुरू असलेलं दिसतंय। आणि त्यानुसार आता आज 10 तारखेला विधान भवनाला घेराव घालायचा म्हणून विधान भवनाच्या दिशेने झारखंडच्या या सगळ्यांनी रांचीमध्ये मार्च काढायचं ठरवलं होतं आणि त्यानुसार आता हे सगळे विद्यार्थी कार्यकर्ते आंदोलन काढून मोर्चा काढून त्या ठिकाणी पोहोचतायत आणि त्यामध्ये पोलीस निश्चितच अडवण्याचा प्रयत्न करणार, पोलिसांच्या बॅरिकेड्स चढण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून केला जातोय। कारण जसं या सगळ्यामध्ये राहुल गांधींकडून एक छात्रों गुंज म्हणून कार्यक्रम सुरू झाला आणि नीट पेपर फुटीवरून भाजपला लक्ष करण्याचे प्रयत्न झाले। त्यानंतर मग आता आपण पाहतोय की झारखंडमध्ये इंडिया आघाडीचं जे सरकार आहे, इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या ठिकाणी आता एक आंदोलन होत आहे। त्यामुळे कदाचित शक्यता आहे की भविष्यात पंजाबमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचं आंदोलन पाहायला मिळू शकतं, इतर काही राज्यांमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचं आंदोलन होऊ शकतं आणि या आंदोलनामधून या सध्या सुरू असलेल्या मोर्चामधून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी किंवा आंदोलकांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं होतं त्याच माध्यमातून त्याच पद्धतीने त्याच फॉर्मॅटमध्ये ती स्टाईल फॉलो करत इतर ठिकाणी देखील आंदोलनं होत आहेत आणि तेच आता आपल्याला झारखंडमध्ये पण पाहायला मिळतं। बरं, ज्या पद्धतीची दृश्य सोमेश आपण आता बघतो आहोत, मोठ्या प्रमाणावरती बॅरिगेटिंग जसं दिल्लीमध्ये बघायला मिळालं तसंच इथे देखील आहे। हे बॅरिगेटिंग ओलांडून जाण्याचा प्रयत्न सध्या विद्यार्थ्यांकडून केला जातोय। दुसरी एक महत्त्वाचे काही अपडेट्स आहेत ते म्हणजे विधानसभेच्या काही किलोमीटर परिसरामध्ये वॉटर कॅनन सारखी व्यवस्था देखील पोलिसांनी आधीच तैनात केलेली होती, सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आलेली होती, मात्र आता आंदोलक हे विधानसभेच्या जवळ पोहोचले। निश्चितच हे सर्व आंदोलक हे विधानसभेच्या जवळ पोहोचतात आणि तिथे ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आंदोलक काही प्रमाणात संसदेपर्यंत पोहोचले होते त्यानुसारच आता विधानसभेच्या विधान भवनापर्यंत पोहोचलेले आहेत हे आंदोलक असं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्याशिवाय ज्या प्रकारे दिल्लीमध्ये देखील जी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं होतं, पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती, पोलिसांनी जमावबंदी केलेली होती आणि त्यामुळे लोकांना एकत्र यायला, एकत्र मोर्चा काढायला कुठल्याही स्वरूपाची परवानगी नव्हती, त्याच पद्धतीने तशीच तयारी झारखंडमध्ये देखील झारखंड पोलिसांनी केलेली आहे। परंतु पुन्हा यातून जो निर्माण होणारा प्रश्न आहे तो राजकीय, तो म्हणजे दिल्लीतील आंदोलनासंदर्भात ज्या पक्षांनी भूमिका घेतली, ज्या विचारधारेच्या पक्षांनी, ज्या विचारांच्या व्यक्तींनी, सेलिब्रिटींनी भूमिका घेतली, त्या सगळ्यांवरच आता प्रश्न उपस्थित होईल की झारखंडचं काय। आणि दुसऱ्या बाजूला निश्चितच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोणत्याही स्वरूपाचे कठोर कारवाई करणं, कठोर पाऊल उचलणं हे शक्य नसतं कोणत्याही सरकारला, तर त्याचाच आता उपयोग म्हणजे त्याच एका मुद्द्याचा फायदा घेत आता इतर राज्यांमध्ये देखील अशा स्वरूपाचे आंदोलनं होत आहेत का, जशा प्रकारची आंदोलनं दिल्लीमध्ये झाली होती तर तेच आता घडताना दिसतंय आणि त्यानुसारच हे झारखंडमधील आंदोलन हे अतिशय महत्वाचं, अतिशय मोठं आंदोलन आहे। जरी हा पेपरफुटीचा मुद्दा असला तरी सुद्धा सध्या देशात सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणामध्ये हे आंदोलन खूप महत्वाचं आणि दिशादर्शक ठरत आहे। बरं, यामध्ये आणखी एक मुद्दा सोमेश, ज्या पद्धतीचं आंदोलन आपण जंतर मंतरवरती बघितलं, सगळ्यांनी वेगवेगळे पोस्टर्स हातामध्ये घेतलेले होते, तिरंगा त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होता आणि त्यावेळेला खरं तर जे केंद्र सरकार आहे त्याच्या विरोधात सगळ्या विद्यार्थ्यांचा रोष होता। मात्र झारखंडचं आंदोलन जर आता इथलं आपण बघितलं तर भाजपची जी मंडळी आहे किंवा भाजप जो पक्ष आहे त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, किंबहुना हेमंत सोरेन यांना राजीनामा देण्याची देखील त्यांची मागणी आहे। निश्चितच, कारण ज्या प्रकारचं राजकारण हे दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनाच्या कुछ लोग ध्यान भटकाते हैं, वहीं दूसरी तरफ बैरिकेड को खोलते हैं ताकि छात्रों को आगे बढ़ने का रास्ता मिले। देखिए किस तरीके से बैरिकेडिंग को खोला जा रहा है, हटाया जा रहा है और यहां से छात्रों के लिए आगे बढ़ने का रास्ता बनाया जा रहा है और ये भी कोशिश की जा रही है, आप ये देखिए किस तरीके से ये कोशिश की जा रही है कि तारों को हटाया जाए, खोला जाए। तो देखिए प्रदर्शन तो शांतिपूर्ण है, लोग हिंसा नहीं कर रहे, लेकिन हाँ सूझबूझ का इस्तेमाल कर रहे हैं कि
अगर हमारे लिए बैरिकेटिंग बांधी गई है तो हम बैरिकेटिंग को खोल देंगे और बैरिकेटिंग को खोल के हम आगे बढ़ेंगे। भैया बैरिकेटिंग को खोलने की कोशिश करें ताकि आगे बढ़ सके। हम लोग देखिए कोई देशद्रोह आदमी नहीं, देश प्रेमी लोग हैं। हम लोग तो सिस्टम से लड़ना चाहते हैं, वार्तालाप करते हैं, तो मंत्री को देना है। तो बैरिकेड खोल देंगे आप लोग, लग रहा है? यही वार्तालाप हो जाए, हम लोग यहीं से रिटर्न हो जाएंगे। जो आश्वासन जो मांगे हैं वो पूरी कर देगा। हम लोग क्या जरूरी लड़ने का, हम लोग तो देश से प्रेम करते हैं। ऐसा तार तो ना बाघा बॉर्डर पर बोल रहे हैं, उधर बांग्लादेश के बॉर्डर में लगाना चाहिए, जहाँ घुसपैठिए बैठते हैं। हम लोग तो देशवासी हैं। लेकिन ये बताइए बैरिकेटिंग तो बड़ी मजबूत है, तो आप खोल लेंगे आप लोग? खोलने तो हम लोग क्या नहीं कर सकता, अंग्रेज को खदेड़ दिया, तो ऐसा सिस्टम अगर सरकार लाएगी, सरकार की सिस्टम, हाँ सरकार ने गलत की है। सरकार सही रहती है तो नहीं तो हमारे वो राज्य का माननीय है, अभी भी बोल रहे हैं वो। एक बार तस्वीर दिखाइए, देखिए किस तरीके से यहाँ छात्र फंसे हुए, जिनको आने का रास्ता बनाया गया है। और अगर ये रास्ता खुल गया रोबाना जी, तो फिर जो बैरिकेटिंग की दूसरी और तीसरी लेयर है उसमें कटीले तार नहीं है, काफी आगे तक छात्र इस बैरिकेटिंग के जरिए निकल सकते हैं। फिर वहां पर फिर कुछ लोग उसको रस्सी को खोलेंगे। तो कुल मिलाकर यह है कि बैरिकेटिंग को तोड़ने के बजाय खोलने की रणनीति काम की जा रही, क्योंकि बैरिकेटिंग को कपड़ों से बांधा गया है, रस्सियों से बांधा गया है और उन्हीं रस्सियों के जरिए इस बैरिकेटिंग को खोला जा रहा है। तर झारखंडमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोर्चाच्या दरम्यान हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। अनेक अशी काही दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवली की जिथे तारांचं जे कुंपण घालण्यात आलेलं होतं, बॅरिकेटिंग करण्यात आलेलं होतं। और पहुंच के क्या करेंगे फिर आप? बस और 2 ब्रैकेटिंग है, 2 ब्रैकेटिंग हम लोग अभी 3 ब्रैकेटिंग तोड़ दिए। टोटल देखिएगा तो 7 ब्रैकेटिंग पार करके आए हुए हैं और 2 ब्रैकेटिंग है। अभी इस पे बात चल रही है, शांतिपूर्वक चल रही है। अंदर कहीं भी हम लोग कोई जोर जबरदस्ती नहीं। अंदर जाकर क्या प्लान है, बात करेंगे, क्या करेंगे? अंदर जाके अपनी मांगों को फिर से रखेंगे, जो ये सरकार डिपापोती की है कि हम सारी बात को। कहां से आए आप? यही रांची से ही हम लोग। तो अंदर जाने की पूरी तैयारी है? बिल्कुल तैयारी है। और क्या बात रखना अंदर जाके? बात यही रखना है कि हम लोग का सबसे बड़ा डिमांड ये है कि एग्जाम फेयर तरीका से हो। सबसे पहले जो जेपीएससी परीक्षा हुआ है, जेएसएससी सीजीएल हुआ है, ये सब रद्द हो। सरकार हम लोग से सामने आके बात करे, बंद कमरा में बात नहीं होना चाहिए। मेन हम लोग सामने आके बात करें, हम लोग उनका ही बच्चा हैं। कुछ और लोगों से बात करते हैं। आप ये देखिए बैरिकेडिंग के पास यहाँ पर जी तर झारखंडच्या रांचीमधली ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलकांकडून बताइए। बॅरिकेड्स काढण्याचा देखील प्रयत्न सुरू असलेला दिसतो आहे। सरकार ने सबक सीखा है। देखिए गठबंधन की सरकार है, वो कहीं ना कहीं भाजपा से ज़्यादा संवेदनशील है और हम लोग को नहीं लगता है कि कभी ये लाठीचार्ज करने वाली है। और कहीं ना कहीं ये छात्रों के साथ बार बार मुखातिब हुए और हमारे क्या प्रॉब्लम है, क्या हमारी मांगे हैं, क्या हमारे दर्द है, क्या हमारे पीड़े, वो सुनने का प्रयास किया। आपको लगता है कि जंतर मंतर के आंदोलन से कुछ सीखा है सरकार ने? अभी तक बल प्रयोग नहीं हुआ है, लेकिन आप लोग भी मान नहीं रहे, आगे बढ़ रहे हैं। अभी तक तो कुछ वैसा किया नहीं है उसके जैसा, लेकिन जो मांग है वो पूरा जेएसएससी को कैंसिल करना और फिर से नया फॉर्म के लिए विज्ञापन जारी करना, ये सरकार अभी तक तो नहीं की है और ये जरूरी है कि सरकार करे, नहीं तो इस्तीफा दे। तर विद्यार्थी आक्रमक होताना दिसत आहेत। बॅरिगेट ज्या ठिकाणी लावण्यात आलेत, या बॅरिगेट्सच्या वर विद्यार्थी चढलेले दिसत आहेत। हे बॅरिगेट्स ओलांडून जाण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे। हातामध्ये तिरंगा ध्वज आणि वेगवेगळे पोस्टर्स घेऊन सध्या हे आंदोलक विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। 10 ऑगस्टची तारीख आणि हा इशारा त्यांनी सरकारला दिलेला होता। छात्र खड़े हैं, रिक्वेस्ट कर रहे हैं विनम्रता पूर्वक कि हमको जाना है मुख्यमंत्री से मिलने, जाने दीजिए, हम शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं। हालांकि प्रशासन के तरफ से ये समझाया जा रहा है कि जगन्नाथ मंदिर चौराहा से आगे बढ़ने की अनुमति नहीं थी, लेकिन आप लोग यहां तक आ गए हैं, इसके आगे जो है नहीं जाने देंगे। लेकिन छात्र अड़े हुए हैं, लगातार नारेबाजी भी कर रहे हैं। अब क्या ये और आगे जाते हैं, ये देखना होगा। यहां से मात्र 2 किलोमीटर की दूरी पर विधानसभा है, जहां पर मानसून सत्र चल रहा है। हो सकता है कि ये लोग अगर जबरन आगे बढ़ने की कोशिश करेंगे तो लाठीचार्ज हो सकता है, वाटर कैनन का इस्तेमाल जो है वो किया जा सकता है। देखिए कटीले तारों वाली बैरिकेटिंग जो है यहाँ पे साफ नजर आ रही है। छात्र आमादा है, हाथों में तिरंगा है, साफ तौर से कह रहे हैं कि हम आगे जाएंगे, हम बात भी करेंगे। आप लोग तो कटीले तारों वाली बैरिकेटिंग भी तोड़ दे रहे हैं। देखिए ये आंदोलन शांतिपूर्वक चल रहा है और शांतिपूर्वक हम सरकार अगर हमें जगह नहीं दे रही है निकलने की, तो हम
तरीके से आराम से शांतिपूर्वक होते हुए जा रहे हैं। देखिए वाटर कैनन देखिए देखिए वाटर कैनन का इस्तेमाल हो रहा है, वाटर कैनन का इस्तेमाल किया जा रहा है भीड़ को रोकने के लिए। प्रशासन अब देखिए पूरी तरह से टाइट होते हुए, ये देखिए वाटर कैनन का इस्तेमाल हो रहा है। छात्र तब भी जो है रुकना नहीं चाह रहे हैं। देखिए लगातार नारेबाजी हो रही है, साफ तौर से कह रहे हैं कि इससे हम लोग रुकने वाले नहीं हैं। वाटर कैनन का इस्तेमाल किया गया। देखिए मैंने आपको पहले ही कहा कि ये जगन्नाथ मंदिर चौराहा से करीब 500 मीटर आगे बढ़ गए हैं, जबकि पहले ही ये घोषणा प्रशासन ने की थी कि हम जगन्नाथ मंदिर चौराहा से आगे नहीं बढ़ने देंगे। यहां से अब मात्र 2 किलोमीटर की दूरी पर विधानसभा है। तर दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्ये ज्या पद्धतीची दृश्य आपण याआधी पाहिली आहेत तसंच काहीसं झारखंडच्या रांचीमध्ये आपण बघतोय। विद्यार्थ्यांना थोपवण्यासाठी या आंदोलकांना थोपवण्यासाठी सध्या वाटर छात्र इस चीज को यहाँ एंजॉय कर रहे हैं, लेकिन देखिए कई छात्र जो है पानी वाली बोतलें जो हैं पुलिस की टीम पर फेंक रहे हैं। यहाँ पर फिलहाल देखिए वाटर कैनन को बंद कर दिया गया है, लेकिन अभी वाटर कैनन का इस्तेमाल हुआ था तो छात्र उसको एंजॉय करते हुए नजर आ रहे थे। सबके हाथों में तिरंगा है, बैनर पोस्टर है। ये लोग यही कर रहे हैं कि भैया 2 मांगे हैं, परीक्षाओं में धांधली जो हुई है सीबीआई जांच करा दो और जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द कर दो। तो ये जो आज सैलाब उमड़ पड़ा है छात्रों का सड़कों पर, इससे क्या हेमंत सोरेन पर दबाव तर आंदोलकांवरती पाण्याचा मारा करण्यात आला, मात्र तरी देखील हे विद्यार्थी आणि आंदोलक हटलेले नाही आहेत। मोर्चाच्या दरम्यान हे विद्यार्थी आक्रमक झालेले आपण पाहतोय। काही कलाकारांनी देखील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्यांनी या उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या स्थळी जाऊन भेट देखील दिलेली होती। जेपीएससी आणि एसएससी परीक्षांमधल्या भरतीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पारदर्शकपणे या सगळ्या परीक्षा आणि या भरतीची प्रक्रिया पार पडावी अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे। गेल्या महिनाभरामध्ये जे आंदोलन आणि उपोषण दिल्लीमध्ये पार पडलं तशाच पद्धतीचं काहीसं आंदोलन हे झारखंडच्या रांचीमध्ये होताना दिसतं आहे। विधानसभेला सध्या घेराव घालण्याचा हा विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे आणि मोठं बॅरिगेटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तरी देखील विद्यार्थी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांशी आम्हाला शांततापूर्ण मार्गाने संवाद साधायचा आहे, त्यांच्यासोबत चर्चा करायची अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर पाण्याचा हा मारा होताना दिसतोय विद्यार्थ्यांवरती, मात्र विद्यार्थी हटत नाहीयेत। हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स घेऊन आणि हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन हे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सोशल मीडियावरून देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोहोचण्याचं आवाहन गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं। सरकार आपली अडवणूक करण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याआधीच तुम्ही झारखंडमध्ये आणि रांचीमध्ये पोहोचा अशा पद्धतीचं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं देखील चोख अशी तपासणीची व्यवस्था देखील केलेली होती। एकीकडे पाण्याचा मारा होत असताना दुसरीकडे हे आंदोलक विद्यार्थी हे या ठिकाणी ठेका धरताना दिसत आहेत। तर काहींनी छत्र्या देखील उघडलेल्या आहेत, काहींनी पोलिसांवरती पाण्याच्या बाटल्या फेकल्याची माहिती देखील समोर येते आहे। अगदी कालच आंदोलक विद्यार्थी आणि सरकारचे प्रतिनिधी याच्यामध्ये चर्चेच्या काही फेऱ्या देखील पार पडल्या, मात्र हे सगळं निष्प्रभ ठरलेलं बघायला मिळालं। या आंदोलनांचा कालचा या उपोषणाचा 16वा दिवस होता, आजचा 17वा दिवस आहे आणि वारंवार चर्चा तर होताना दिसते, मात्र मागण्या काही मान्य होताना दिसत नाहीये। काल काहीसा तोडगा निघेल अशी अपेक्षा होती, मात्र 5 तास चाललेली बैठक देखील निष्प्रभ ठरलेली आहे आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा यांनी दिलेला होता, हे विद्यार्थी आक्रमक होऊन आज विधानसभेच्या या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। इथून अगदी काही किलोमीटरच्या अंतरावरती विधानसभा आहे आणि त्याच्या आधी हे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। काही विद्यार्थ्यांनी हे बॅरिगेटिंग ओलांडून जाण्याचा प्रयत्न केलाय। आताची दृश्य जर आपण पाहिली, काही लोक बॅरिगेट्सच्या वर चढलेले दिसत आहेत, तर काहींनी हे बॅरिगेटिंग उघडण्याचा देखील प्रयत्न केला।
झारखंडच्या रांची परिसरामधली ही दृश्य. विधानसभेला घेराव घालण्याचा आंदोलकांचा प्रयत्न. रांचीच्या स्टेट गेस्ट हाऊसमध्ये काल बैठक झाली. सरकारकडून देखील 4 मंत्री उपस्थित होते. जेपीएससी आणि जेएनएससी इथल्या न्याय मंचचे देखील काही प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र ही बैठक काल निष्फळ ठरली आहे आणि यानंतर विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपण पाहत होतो. हेमंत सोरेन सरकारनं विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. जे काही घोटाळे या परीक्षांच्या आणि भरती प्रक्रियेच्या दरम्यान झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातो, या सगळ्या प्रकरणांची ईडीच्या मार्फत आम्ही चौकशी करू अशा पद्धतीचं आश्वासन देखील हेमंत सोरेन यांनी दिलेलं आहे. चल रहा है और इस भीगने के दौरान हम लोग रोज आंदोलन करेंगे, मजा आ रहा है, बहुत बहुत मजा आ रहा है. क्यों? आंदोलन ऐसा अगर होगा ना तो हम लोग रोज करेंगे, रोज. बताइए क्या ये तो वाटर कैनन इतनी लचर व्यवस्था है कि छात्रों को रोकने के लिए उसने कई लेयर की बैरिकेडिंग की, वाटर कैनन की गाड़ियां लगाई है, लेकिन वो भी उसका फूस. तो देखिए इधर डांस शुरू हो गया है और बाकायदा डांस शुरू हुआ है. सॉरी. तो देखिए ये तस्वीर है. ये बताइए कि यहाँ तो पानी बरसाने लगे. वाटर कैनन रद्द करना होगा. तो देखिए आप देखिए जो छात्र कह रहे हैं कि अगर वाटर कैनन का इस्तेमाल होगा तो हम रोज आंदोलन में आएंगे. अभी हम लोग कई तो हम लोग पीछे हटने वाले पार्टी बुला आगे बच्चे नहीं है. आप लोग नाच क्यों रहे हैं? हम लोग नाच इसीलिए है, हम लोग को गर्मी लग रहा है और ऊपर से और चला रहा है और हम लोग को मजा आ रहा है, तो और बोल रहे प्रेशर और बढ़ाइए. हेमंत सोरेन कोयला बेच दिया, पानी भी बेच दिया. पानी भी नहीं इसके पास, हम लोग को फेंकने के लिए इसके पास पानी भी नहीं है. आपको कहना चाहते हैं सरकार को ये बात को समझा दीजिएगा कि लड़ सुनिए दो तर स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गोंधळामुळे आणि परीक्षांच्या पद्धतीमुळे आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. ही आताची दृश्य आपण बघतोय. झारखंडमधल्या रांची इथली विधानसभेला विद्यार्थ्यांचा हा घेराव पडलेला आहे. रांचीच्या जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवरती गेल्या 2 आठवड्यांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि उपोषण सुरू आहे. झारखंड पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आतापर्यंत काही प्रमाणावरती मान्य केल्या, मात्र तरी देखील विद्यार्थ्यांचं समाधान न झाल्यामुळे विद्यार्थी हे आक्रमक झालेले आपण पाहतोय. ज्या पद्धतीचे आरोप आतापर्यंत या परीक्षा भरतीच्या प्रक्रियेवरती आणि परीक्षा पद्धतीवरती करण्यात आले, या दरम्यान 19 जणांना आतापर्यंत अटक देखील करण्यात आली आहे. ईडीच्या मार्फत याची चौकशी करण्याची देखील मागणी सिस्टम बदल देंगे. सरकार को ये बात जाके